विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच येऊ शकते भाजपची पहिली यादी। 30 ते 40 कठीण जागांचा समावेश असणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। भुजबळ ज्या नेत्याच्या प्रचारासाठी जातील त्या नेत्याला पाडा। सोलापूरमधून मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर हल्लाबोल, जरांगेंची भुजबळांसह राणेंवर टीका। काही जण सत्तेसाठी पावसामध्ये भिजतात, आपण जातीसाठी भिजू, मनोज जरांगेंचा शरद पवारांना टोला, तर अजित पवारांवरही नाव न घेता निशाणा। जाब विचारला म्हणून राज ठाकरेंनी पळवाट शोधली, मनोज जरांगेंची टीका। आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नसल्याची प्रतिक्रिया। जातनिहाय जनगणना करावी, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावं, अमृतसरमधल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात ठराव मंजूर। जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, उद्धव ठाकरेंचा अदानींवर हल्लाबोल। पवार आणि शिंदेंच्या भेटीमध्ये अदानींचे अधिकारी असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया, पवारांनाही टोला लगावल्याची चर्चा। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी, जागा वाटपासंदर्भात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत बैठक। आता शरद पवार शाहू महाराज ठाकरेंच्या भेटीला। युक्रेन रशिया युद्ध एका फोनवर थांबवण्याच्या बाता मारतात, त्यांनी बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार थांबावेत। पापा असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोमणा। मावळ मतदारसंघावरून महायुतीत खडाजंगी, सुनील शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, स्थानिक भाजपचा ठराव, तर पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही ठराव करू, सुनील शेळकेंचा इशारा। मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असती तर पूर्ण पक्षच घेऊन आलो असतो, त्यांनी फक्त आमदारच आणले। एकनाथ शिंदेंवरच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनावेळी अजितदादांची फटकेबाजी। शिंदे आणि फडणवीसांसमोरच मुख्यमंत्री पद हुकल्याची खंत, अजितदादांच्या तोंडून बाहेर, सर्वात सिनियर असूनही मागे राहिल्याचं वक्तव्य। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, 4.25 लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार। $75 लाखांची लाच घेणार बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं, अटकेची कारवाई सुरू, 2 खासगी व्यक्तींना बेड्या। मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2030 घरांसाठी म्हाडाची सोडत जाहीर, शुक्रवारपासून भरता येणार अर्ज। भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का, सुवर्ण पदकाला गवसणी घालण्याच्या तयारीत असलेली कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र, काही ग्रॅम वजन अधिक भरल्यानं धक्का। विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयानंतर भारतात संतापाची लाट, लोकसभेमध्ये गदारोळानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचं निवेदन, सरकारकडून निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।